माझी ओळख आहेच, तरी पण मी परत करून देतो. मी किशोर बोराटे, मी नवी मुंबईवरून आलो आहे. माझा तिथे व्यवसाय आहे. मूळचा मी सातारचा आहे आणि पत्रकारिता या क्षेत्रामध्ये मी 1998 पासून काम करतो. आज आपल्या कार्यक्रमासाठी संतोष देसाई हिंदू जनजागृती समितीचे प्रचारक आपल्याला आले. त्यांनी आपल्या इथे येऊन खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांचा इंटरव्ह्यू घेण्याबाबत आपण जे नेहमी एकत्र बसतो, आपण ग्रुपवर ज्यावेळेला आपल्या काही चर्चा होतात हिंदुत्वाविषयी असतील किंवा इतर गोष्टीविषयी, ह्या प्रश्नांची उत्तर आपल्याला त्यांच्याकडून घ्यावी म्हणून मी त्यांना थोडं इंटरव्ह्यू टाईप म्हटलं आपण हे करू आणि त्यांना म्हणजे या गोष्टीसाठी त्यांनी संमती दाखवली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि लगेचच मी या प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. संतोष सर, विषय असा आहे, हिंदुत्व हे 2014 पासून खऱ्या अर्थानं लोकांना समजायला लागलं, ज्यावेळेला मोदी सरकार सत्तेत आलं त्यावेळी. याच्यापूर्वी हिंदुत्वाचा एवढा प्रचार आणि प्रसार नव्हता होत. एका ठराविक पॉकेट्स पुरता तो होत होता. मला पहिला प्रश्न तुम्हाला हा विचारायचा की आपण ज्या वेळेला सांगितलं की हे हिंदू राष्ट्र व्हावं अशी अनेक हिंदुत्ववादी संघटनांची मागणी आहे, जसं तुम्ही आता याचा उल्लेख केला, हे हिंदू राष्ट्र व्हायला हवं. नक्की हिंदू राष्ट्राची संकल्पना काय आहे? नमस्कार. हिंदू राष्ट्राची संकल्पना ह्या दृष्टीनं बघितलं तर मुळात आपल्याला हिंदू ह्या शब्दाची व्याख्या जाणून घेणं गरजेचं आहे. मेरुतंत्र नामक ग्रंथांमध्ये त्याची व्याख्या आहे की हिनानी गुणानी दूषयती इति हिंदू, म्हणजे जे हीन कनिष्ठ म्हणजे रजतमांचा वाईट गुणांचा नाश करतो त्याला हिंदू म्हटलेलं आहे. म्हणजे हिंदू कसा आहे की हा सर्वसमावेशक शब्द आहे. त्याची मूळ व्याख्या अशा पद्धतीने, जो वाईट गुणांचा नाश करतो, चांगले गुण अंगीकारतो आणि या राष्ट्राचं रक्षण करतो त्याला हिंदू असं संबोधलेलं आहे. मग हिंदू राष्ट्र म्हणजे नेमकं काय की अशा हिंदूंचं राष्ट्र जे विचारानं चांगले आहेत, जे इतरांचा आदर राखतात, इतरांचं रक्षण करतायत, या भूमीचं रक्षण करतायत, इथं जे काय अन्याय होतो त्याचा विरोध करतायत, किंवा अन्यायच होऊ देत नाही, अशा समूहाचं राष्ट्र म्हणजे हिंदू राष्ट्र. ह्याच्यामध्ये हजारो वर्षाची जी परंपरा आहे, लाखो वर्षाची परंपरा आहे, तर त्याची जागृती करणं ह्या दृष्टीनं जे आपण म्हणतो त्याला आपण हिंदू राष्ट्र. पण ह्या हिंदू राष्ट्रामध्ये प्रशासकीय कामकाज कसं चालवणार? आता याचा जर विचार केला, आता जे प्रशासकीय चालतं हे 1950 नंतर सुरू आहे. त्याच्या आधीचा जर विचार केला तर त्यावेळी सुद्धा प्रशासकीय होतच ना. राजे महाराजे होते, त्यांचं प्रशासन होतं, बरोबर. अगदी आदर्श म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्यामध्ये जे काही मंत्री वगैरे होते त्यांच्या माध्यमातून अगदी छान कारभार चालायचा. अगदी त्याच्याही पुढे यादवकालीन राजे होते किंवा प्रभू श्री रामचंद्र, तर त्यावेळी सुद्धा कारभार व्यवस्थित चालायचा. म्हणजे प्रशासकीय कारभारामध्ये आपण पूर्वी आपल्याला काही येतच नव्हतं असं नाहीये, तर ही पूर्वीपासून आपण खूप चांगल्या पद्धतीनं करत होतो. आणि आदर्श म्हणजे इतकी वर्ष झाले, 350 वर्ष झाले तरी आपण छत्रपती शिवाजी महाराजांना विसरलेलो नाही, म्हणजे आदर्श प्रशासन. तर ह्या पद्धतीनंच हे हिंदू राष्ट्राचं प्रशासन असणार आहे. मग याच्या माध्यमातून आपल्याला परत राजेशाही आणायची का? आता मुख्यत्व जो आपला जो मुद्दा आहे की राजेशाही यापेक्षा आपल्याला या देशामध्ये जे काही, आता तुम्ही मला एक सांगू शकताय की आता लोकशाही जी आहे ती खरंच आपल्याला न्याय देणारी किंवा जे काही संकट आता या देशावरती चालू आहे ती थांबवणारी आहे असं किती जणांना वाटतं? तर बऱ्याच जणांना लक्षात आलंय की लोकशाही कुठंतरी फेल चालू आहे. कुठलं तरी आपल्याला काहीतरी बदल करायला पाहिजे आणि हा बदल आहे ना, हा आदर्श पद्धतीचा असायला पाहिजे. म्हणून आपण जे म्हणतो की राजेशाही म्हणजे हुकुमशाही नाही. आपल्या इथं राजेशाही किंवा ही जी काही व्यवस्था आहे त्याच्यामध्ये पितृशाहीला महत्व आहे. म्हणजे राजा जरी असला तरी तो प्रजेचे रक्षण पितृतुल्य म्हणजे पित्याप्रमाणे करणार आहे. आज आपण उदाहरण घेऊया,
आपल्याकडे कलेक्टर आहे, बरोबर आहे, किंवा न्यायाधीश असेल, तर त्यांना न्याय देताना किंवा कलेक्टरने जिल्ह्याचा ज्यावेळी कारभार बघताना तो पित्याप्रमाणे बघतो का नाही, जर तो बघत असेल तर खऱ्या अर्थानं ते हिंदू राष्ट्रच आहे. तर त्याच्यामध्ये बदल करणे हे आपल्याला अपेक्षित आहे. प्रशासकीय व्यवस्थेमध्ये जे संविधानिक पद आहेत, ही पदं आहे अशी ठेवून आपल्याला हिंदू राष्ट्र बनवायचे. आता संविधानिक पद म्हणजे काय, आता तुम्ही जर बघितला, ग्रामपंचायत सदस्य आहे, बरोबर आहे, सरपंच आहे, त्याच्यानंतर तहसीलदार आहे. ही जी पदं आहेत ही पूर्वी पण होतीच ना. आपल्या गावामध्ये पूर्वीकालीन सुद्धा सरपंच एक कोणतरी प्रमुख असायचा ना. म्हणजे ही कार्यपद्धती अगदी राजापासून खालपर्यंत व्यवस्थित होती. याच्यामध्ये कसं आहे की संविधानामध्ये फार मोठा बदल करणार किंवा सगळं काढून टाकणार असं नाही आहे. तर जे पद दिलेलं आहे, जो पद घेतलेला आहे तो आदर्श असला पाहिजे, या दृष्टीनं आमची वाटचाल आहे. मला एक प्रश्न विचारायचा आहे की सगळ्यांना हा प्रश्न बऱ्याचदा पडलेला असेल, हिंदू हा धर्म की हिंदू ही संस्कृती, याच्यामध्ये बऱ्याचदा मतांतर आहे. काही लोक हिंदू हा धर्म हे सांगतात, तर काही लोक हिंदू ही आमची संस्कृती आहे, जगण्याची कला आहे. तर याच्याविषयी तुम्हाला काय वाटतं? खूप छान प्रश्न आहे. मुळात कसं आहे की हिंदू हा धर्म पण आहे आणि संस्कृती पण आहे, दोन्ही आहे. दोन्हीला आपण वेगळं करू शकत नाहीये. फक्त याच्यामध्ये सांगायचं काय की जर आपण धर्म या विषयावरती जर आपल्याला बोलायचं असेल, तर धर्म म्हणजे थोडक्यात कसं आहे की जे सर्वसाधारणतः आत्ताचा आपला आपण जो अभ्यास करतो, धर्म म्हणजे काय की हिंदू, मुस्लिम, बौद्ध असं धर्म आपण म्हणतो. पण धर्म हा उपासना पद्धती नव्हे. आता जर मुस्लिम धर्म असेल, पंथ असेल, त्याला आपण पंथ म्हणतो, धर्म म्हणत नाही. एक पद्धत आहे उपासना करण्याची. बौद्ध असेल किंवा ख्रिश्चन असेल, त्याची एक उपासना पद्धत आहे. पण जर हिंदू धर्म म्हटला, त्याला धर्म का म्हणतो, पंथ म्हणत नाही आपण. त्याच्यामध्ये सर्व समावेश आहे. ज्ञानयोग आहे, भक्तियोग आहे, कर्मकांड आहे, हठयोग आहे. कितीतरी मार्गातून साधना करून ईश्वराची, भगवंताची प्राप्ती करू असे अनेक मार्ग एकवटलेले आहेत, म्हणून याला धर्म मानला जातो. एक मिनिट, आता हिंदू राष्ट्रामध्ये जवळपास बहुसंख्य 78%, आपण असं म्हणूया की 80% हिंदू बहुसंख्य आहे. मग हिंदू राष्ट्रामध्ये जे उर्वरित 20% ज्यात मुस्लिम येतात, ख्रिश्चन येतात, बौद्ध येतात, मग यांच्या जे उपासना पद्धती वगैरे किंवा हिंदू राष्ट्रात एकंदरीत मला असं विचारायचं की यांचं अस्तित्व काय असेल? मी घेतलाय तो प्रश्न, उत्तर देत आहे. चांगला प्रश्न आहे हा. बऱ्याच हिंदूंच्या मनामध्ये येतो. तर ह्याच्यामध्ये कसं आहे, आज तुम्ही बाहेरच्या देशामध्ये गेला, अगदी ख्रिश्चन बहुल देशामध्ये जा, तिथं सुद्धा हिंदू राहतात, इतर पंथीय राहतात. आज इस्लामिक देशामध्ये राहतात. इस्लामिक देश जर बघितलं, तिथं सुद्धा हिंदू असेल किंवा ख्रिश्चन असेल, ती सुद्धा व्यवस्थित राहतातच ना. जसं त्यांना तिथं वागणूक ज्या पद्धतीनं व्यवस्थित राहिलं जातं, त्याच पद्धतीनं आपल्याकडे असणार. आता बांगलादेशात नाही आहे. एक मिनिट, तो आपण घेऊ मुद्दा. मला एक याच्यामध्ये सांगायचं आहे की धर्म जागृतीमध्ये आपण कुठेतरी कमी पडतोय असं मला वाटतं का? कारण मी बघितलंय की आज खेडोपाड्यामध्ये सुद्धा ख्रिश्चन मिशनरीचे लोक फिरत आहेत, ते त्यांच्या धर्माबद्दलचे मत पटवून देत आहेत. आणि हे लोक, ह्यांचा टार्गेटेड जो हे असतो तो कायम उपेक्षित आणि गरीब वर्ग राहिलेला आहे. तर मला त्या मुद्द्यावर मी नंतर येणार आहे, परंतु मला हे सांगा की धर्मजागृतीमध्ये आपण मागे का पडतोय? धर्माबद्दलचा अवेअरनेस जो आपल्या हिंदू समाजामध्ये हवा तो का नाहीये? आता याचं जर उत्तर अवेअरनेस का नाहीये, म्हणजे मुळात कसं आहे की याचं उत्तर थोडंसं आपण पाठीमागे जाऊया. ब्रिटिश यायच्या आधी या देशामध्ये काही ब्रिटिशर्स जे ऐतिहासिक इतिहास तज्ञ होते, त्यांनी बराचसा सर्वे करून ठेवलेला आहे. त्यांनी बऱ्याचशा छान छान गोष्टी त्यांच्या सर्वेमध्ये लिहिलेल्या आहे की त्यावेळी बरीच लोक धर्माचरण करायचे. बरीच लोक म्हणजे अगदी 98% वर त्यांनी धर्माचरण करायचे. त्यांना धर्म म्हणजे काय माहिती होतं, आचरण मध्ये माहिती होतं, सगळं माहिती होतं. त्याचं कारण असं होतं की तिथली जी गुरुकुल पद्धती होती ती लहानपणापासून तो धर्म शिकवायचे आणि ते धर्म शिकल्यामुळं ते व्यवस्थित आचरण करायचे. जे समाजाला आवश्यक आहे, समाजासाठी चांगलं आहे ते करायचे. पण झालं कसं, ब्रिटिशांना शेवटी राज्य करायचं होतं
त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी गुरुकुल संपवले. बरोबर आहे. गुरुकुल संपवल्यानंतर पुढची पिढी जी घडली त्याला धर्मच माहित नाही. गेल्या 50 वर्षामध्ये आपण जर बघितलं तर आपण ज्या शाळेतून शिकलोय खरं म्हणजे तिथं धर्म सांगायला पाहिजे होता, तो आम्हाला कधी शिकवला नाही. आणि अशा कारणामुळं आज आपण सर्व ह्या धर्मापासून वंचित राहिलेलो, तो धर्म मला माहितीच नाहीये. तर म्हणून जागृती तिथूनच झालेली नाही. जागृती म्हणण्यापेक्षा त्याचा संवादच केलेला आहे आणि आपल्याला सेक्युलर बनवलं. हा बहुसंख्याकांचा देश आहे आणि इथं हिंदू बहुसंख्याक आहे. तरी सुद्धा इथं एक मुठभर लोक येतात जे मिशनरीच्या माध्यमातून, आणि आदिवासी पाड्यामध्ये, खेडोगावमध्ये, तुम्ही आता आदिवासी पाडे पण नाही म्हणू शकत कारण तुमच्या आजूबाजूला ह्या गोष्टी घडत आहेत. माझ्या ऑफिसमध्ये एक मुलगा आहे, तो मिशनरीमध्ये जातो. मी त्याला विचारलं का जातो, म्हटलं मला तिथे भरपूर सपोर्ट करतात ते लोक. मला मुलगा होत नव्हता, त्यांनी मला बरंच काय ते असतील काय त्यांचे काय म्हणतात त्याला धार्मिक गोष्टी केल्या असतील, त्याला मदत केली असेल वगैरे. असं मी एक मुलगा बघितलेला आहे की तो तिथं जाऊन तो सगळ्या गोष्टी करतोय. तो एवढं त्याला त्या डोक्यामध्ये भिनवलं गेलेलं आहे की तो त्याच्यातून बाहेर निघायला तयार नाहीये. आणि अशा पद्धतीने जे काय अनेक ठिकाणची मी तुम्हाला सांगतो, तुम्ही समीर तुम्ही चौफुल्यावरून आला, येताना तिथे एक तुम्हाला लागला असेल मिशनरी, हा, तर तिथे मिशनरी बऱ्याच ठिकाणी असे हे लोक मिशनरी जे आहेत हे गरीब लोकांना शोधून हे करतायत. पण त्यावेळेला हिंदुत्ववादी संघटना अशा लोकांना, जे उपेक्षित लोकांना मदत करण्यासाठी किंवा सरकार अशा लोकांना मदत करण्यासाठी का पुढे येत नाही? त्यांना त्या लोकांच्यावर विश्वास का टाकावा वाटतो आणि आपला ज्या धर्मामध्ये आपण जन्म घेतलेला आहे तो धर्म बदलावा का वाटतो? याच्यामध्ये जर आपल्या स्वतःच्या धर्माबाबत जर जागृती नाही म्हणावं तर मग दुसऱ्याच्या धर्माबाबत एवढा अवेअरनेस काय? ती जागृती कशा पद्धतीने होते? याच्यामध्ये दोन मुद्दे आहे की दुसऱ्याच्या धर्माबाबमध्ये जागृती कशा पद्धतीनं होते, बरोबर आहे की नाही? आता कशा पद्धतीनं होते ते आपण डोळ्यांनी बघतच असतो, बरोबर आहे की नाही? कुठेतरी आपण जर बघितलं तर लक्षात येईल, एखादा लहान 5-6 वर्षाचा मुलगा आहे, एक छोटीशी बॅग असते त्याला अशी अडकवलेली असते आणि तो कुठं चाललेला असतो? मदरस्यामध्ये चाललेला आहे. म्हणजे त्यांच्या घरातूनच सांगितलेलं असतं की तू लहानपणापासून हे आपलं धर्माचं शिक्षण तू घ्यायला पाहिजे. हा जो आग्रह आहे ना, हा आपल्या हिंदूंमध्ये फार कमी आहे. की आम्ही काय ठरवतो की माझा पाल्य डॉक्टर व्हायला पाहिजे, इंजिनियर व्हायला पाहिजे, पण एक चांगला सत्पुरुष व्हायला पाहिजे, ही इच्छा कोणाच्याच पालकाची नसते. ह्यामुळे ह्या अडचणी येतात. हा एक भाग झाला. दुसरा भाग कसा आहे की तुम्ही धर्मांतरांचा जो विषय घेतला, आपले हिंदू भाविक आहेत, भले तो खेड्यातला असू दे किंवा वस्त्या वाड्यातला, तो भोळा बाबडा भाविक आहे, बरोबर आहे. तो दगडाला सुद्धा पुजतो, असा तो भोळा बाबडा आहे. त्याच्यासाठी कुठं असं काही भेदभाव नसतो. त्याच्यासाठी देवाला निरपेक्षपणे उपासना करणं हे त्याच्यासाठी महत्वाचं आहे. पण ही काही अशी लोक येतात की त्याचा बुद्धिभेद करतात आणि चुकीच्या दिशेने घेऊन जातात, आपलं इप्सित साध्य करतात आणि अशा पद्धतीनं ब्रेन वॉश करतात की त्याला ते वाटायला लागतं की बाबा हेच सत्य आहे. आता ह्याचं कारण काय की त्याला धर्माबद्दल माहित नसल्यामुळं, अज्ञान असल्यामुळं तो लगेच वळतो. आता हिंदुत्ववादी संघटनांचा जर विचार केला तर मला असं म्हणायचं की हिंदुत्ववादी संघटनांनीच हे सगळं करायला पाहिजे असं नाहीये. मी जरी कुठल्या हिंदुत्ववादी संघटनेत नसेल तरी मी एक हिंदू म्हणून माझं धर्म कर्तव्य आहे की नाही? मी 24 तासातला एखादा तास तरी माझ्या धर्मासाठी द्यायला पाहिजे, हे माझं कर्तव्य आहे ना. ही आधी जागृती होणं गरजेचं आहे, तर खऱ्या अर्थानं हे थांबणार आहे. जसे की मुस्लिम ज्या काही संघटना असतात, धार्मिक संघटना असतात, त्यांचा जो प्रभाव त्या समुदायावर असतो, असा आपल्या हिंदू समाजामध्ये एवढ्या हिंदुत्ववादी संघटना असून सुद्धा त्यांचा प्रभाव आपल्या हिंदू माणसावर का पडत नाही? याला कारण एक 2-3 आहेत. पहिली गोष्ट म्हणजे कुठल्याही हिंदुत्ववादी संघटनेमध्ये असो किंवा नसो, एक व्यक्ती म्हणून जो आदर्श असायला पाहिजे. आता आदर्श असेल तर आपण त्याचं जास्त ऐकतो, बरोबर आहे की नाही? आता समजा माझं उदाहरण देतो की मी बाबा अमुक एका हिंदुत्ववादी संघटनेत पुढे येऊन कार्य करतो आणि घरामध्ये जाऊन कुठेतरी मावा गुटखा खात बसत असेल आणि कुणीतरी तुम्ही बघितलं, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवाल का? म्हणजे पहिली गोष्ट आहे की हिंदू धर्माचं कार्य करत असताना मी आदर्श असायला पाहिजे. आणि हे जर आदर्श नसेल तर मग
माझ्यासारख्यावर कोण विश्वास ठेवणार ना, जर मी तसं वागत नसेल तर. हिंदुत्ववादी संघटना ज्या काही त्याच्यामध्ये जे कार्य करणारे जे कार्यकर्ते आहेत, तर त्यांना मी अजून एकदा विनंती करतो की आपण आदर्श राहूया. तुम्ही कार्य चांगलं करताय, पण एखाद्या टक्क्यामुळं कुणाचा तरी अविश्वास होतो तर ते होऊ द्यायचं ना. तर हा एक भाग झाला. दुसरी गोष्ट काय आहे की हिंदुत्ववादी संघटना एवढ्या असून सुद्धा ऐकत का नाहीये? तर हिंदुत्ववादी संघटना खऱ्या अर्थानं संघटित होऊन काही ना काहीतरी त्यांचे प्रयत्न करतायत. म्हणजे मी असं म्हणत नाही की फार मोठे प्रयत्न केले असं नाही, काही जण करतात पण काही ना काहीतरी प्रयत्न करतायत. पण बाकीचे जे समाजातले जे हिंदुत्ववादी किंवा सर्वसामान्य व्यक्ती आहे ना, त्याला मी, माझं कुटुंब आणि पैसा याच्यातून बाहेर यायचं फार कमी प्रकार आहे. लव जिहादचा घटना घडल्या तर तो काय समजतो की अरे गावात घडल्या, माझ्या घरात थोडीच घडलेली आहे. ही जी विचारसरणी आहे ना, ह्या विचारसरणी बदलायला थोडा वेळ लागतो आणि त्यामुळं हिंदुत्ववादी संघटना त्यांच्या अशा विचारसरणीला काढण्यामध्ये अजून थोडा कालावधी लागतो, कष्ट घ्यावे लागतात, म्हणून तो उशीर लागतो. एवढा हिंदू समाज एवढा निद्रिस्त का झाला, हा माझा प्रश्न आहे. मला एक याच्यामध्ये असं विचारायचं आहे की मी जसं तुम्हाला म्हटलं की हिंदुत्ववादी संघटनांचा प्रभाव हिंदू समाजावर का नाही. आज त्यांचा एक सण मुस्लिमांचा असतो, रमजान ईद. दिल्लीमध्ये जामा मस्जिद आहे, तिथला इमाम ज्या वेळेला सांगतो की आता चंद्र उगवला, तेव्हा ते उपवास सोडतात, तोपर्यंत सोडत नाहीत. म्हणजे त्यांचा प्रभाव, त्यांचे डोळे कुठे लागलेले असतात, तिकडे लागलेले असतात. आणि तो एका इमामाचा प्रभाव आहे, तो त्या पूर्ण समाजावर पडतो. तर आपल्यामध्ये असं का घडलं नाही? आपले चार पीठाचे 4 शंकराचार्य आहेत. आज 4 पीठाच्या 4 शंकराचार्यांची नावं जसं विचारली तर मला सुद्धा सांगता येणार नाही. मग आता हे हिंदू समाजाचं अपयश आहे का त्या शंकराचार्यांचं अपयश आहे? शंकराचार्य 4 पीठाचे जे असतात हे ज्या माणसांमध्ये का फिरत नाहीत, तो धर्म म्हणजे ते त्यांचं काम करत असतील, मला त्यांच्यावर आक्षेप नाही घ्यायचा, पण ज्या पद्धतीनं समाजाशी त्यांनी कनेक्ट व्हायला पाहिजे तर तेवढे ते कनेक्ट झालेले दिसत नाहीये. फार चांगला प्रश्न आहे. खरं म्हणजे आपल्या भारतामध्ये शंकराचार्य असतील किंवा विविध शक्तीपीठ जे आहेत किंवा वेगवेगळे आपण त्याला काय म्हणू शकतो, ऋषीमुनी आपण म्हणूया त्यांना, असे भरपूर आहेत. बरोबर आहे. त्यांचं कार्य त्यांच्या पद्धतीनं चालूच आहे, ते कधी थांबत नाही. फक्त कार्याचे 2 प्रकार असतात, ते आपल्याला माहित नसतं. एक स्थूलातून असतं, एक सूक्ष्मातून असतं. म्हणजे हा अध्यात्मातला थोडासा बेस आहे. स्थूल म्हणजे जे साध्या डोळ्याने दिसतं आणि सूक्ष्म म्हणजे डोळ्यातून, म्हणजे साध्या डोळ्याने दिसत नाहीये पण त्यांचं कार्य चालू असतं. तर कुठलेही शंकराचार्य असेल, भले ते समाजामध्ये येऊन कार्य करत नसेल, पण त्यांचं सूक्ष्मातून कार्य चालू असतं. दुसरा एक भाग आहे की कालमहिमा. कालमहिमेचा जर अभ्यास केला तर प्रत्येक गोष्टीला कालमहिमेचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ कसं की रामायण घडायच्या आधी आपलं वाल्मिकी ऋषींनी आधी रामायण लिहिलं आणि मग ते घडलं. म्हणजे ते त्रिकाल ज्ञानी होते, पुढे काय घडणार हे त्यांना माहिती होतं, म्हणून आधी ते लिहिलं आणि मग घडलं. बरोबर आहे. त्याचबरोबर महाभारत सुद्धा तसंच आहे की आधी ऋषींनी लिहिलं आणि मग घडलं. तसं काल महात्म्य. आता जे तुम्ही म्हणाला तर साधू संतांनी काय सांगितलंय की 2025 नंतर इथे हिंदू राष्ट्राला सुरुवात होणार आहे, इथं रामराज्याच्या स्थापनेला सुरुवात होणार आहे. हे द्रष्टे ऋषीमुनींनी आधीच सांगितलेलं आहे. याचा अर्थ ते जर सांगतात, याचा अर्थ त्यांचं कार्य बंद आहे असं म्हणू का आपण? त्यांचं कार्य चालूच आहे, फक्त ते आपल्याला उघडपणे दिसत नाहीये. अजून एक सांगतो की दुसरं एक उदाहरण दादा म्हटले की इतर धर्मी एखादा शब्द तिथून बोलला की लगेच संघटित होतात, आपण का होत नाही? तर ठीक आहे, त्याचं काही उदाहरणं पण मी तुम्हाला देतो. कुंभमेळा माहिती आहे? यावेळेला प्रयागला आहे. किती लाख लोक असतात? कोटीमध्ये असतात. त्यांना कोणी निमंत्रण दिलंय का? पत्रिका पाठवल्या तरी पण येतात. काय येतात, कसे येतात आणि त्याच तारखेला काय येतात? बरोबर आहे की नाही? हा जो प्रश्न, हे जे तुम्हाला सांगतो ना, हे काही वर्षापूर्वी विमानात बसल्यावर आपल्या पंडित मदन मोहन मालवीय माहिती असतील तुम्हाला, त्यांना प्रश्न विचारलेला होता एका बाहेरच्या देशातल्या इंग्रजांनी. त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की म्हणजे त्यांनी विचारलं, आम्ही निमंत्रण देतो एखाद्या कार्यक्रमाला, तुमच्याकडे बिना निमंत्रण कसं न देता कसे येतात? तर हे हिंदू धर्माचं श्रेष्ठत्व आहे. आपले जे तिथी वगैरे हे सगळे बघून त्या क्षणाला सगळी लोक, कोट्यावधी लोक त्या ठिकाणी शाही स्नान येणार म्हणजे येणार आहे.
म्हणजे हे पूर्वीपासून आहे. ठीक आहे, काही प्रमाणात हे आपल्या ह्या भागामध्ये तो नसेल, पण देवाच्या कृपेने हिंदू राष्ट्र आल्यावर ते निश्चित होणार आहे. शाही स्नानाला हिंदू जातात, पंढरीच्या वारीला हिंदू जातात. त्या जाण्यापाठीमागच्या त्यांच्या ज्या भावना असतात ते कुठंतरी एक पुण्य मिळावं एवढंच असतं. त्याच्यामध्ये हिंदू धर्म वाढावा वगैरे. तिथे जर कोटी लोक जमतात तर त्या कोटी लोकांचा प्रभाव हा जनमानसावर पडल्यानंतर मिशनऱ्यांची हिंमतच झाली नसती की इथे येऊन त्यांनी धर्मांतर करावं. आपला जो समाज आहे हा पंढरीच्या वारीमध्ये जातो का जातो? विठ्ठलाचं दर्शन घ्यावं. कुठेतरी 10 पावलं आपण जर वारीमध्ये चाललो तर आपल्याला त्याचं पुण्य मिळेल, हा एक त्याच्या पाठीमागचा भाव आहे. आता या वर्षी हेही दिसून आलं, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला घोषणा बदलली पुढची. मला आता आठवत नाही नक्की काय बोललो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी काय ते रामकृष्ण हरी, शेख मोहम्मद विठ्ठलला. म्हणजे आता तिथेही घुसखोरी झालेली आहे. तर मग ह्याच्याकडे हिंदुत्ववादी संघटना कशा बघतात? माझा मेन जो प्रश्न होता की ते 4 पीठाचे 4 शंकराचार्य आहेत, हे समाजामध्ये मिसळणार आहेत कधी? त्यांचा जो प्रभाव जनमानसावर, म्हणजे त्यांनी तिथून बोलायचं आणि हिंदू समाजाने ऐकायचं. हिंदू समाज संघटित का नाही झाला? त्याला हे एकतर हिंदुत्ववादी संघटनांचा अपयश आहे का शंकराचार्यांचा अपयश आहे? ह्याच्यामध्ये दादाने जो प्रश्न विचारला ना, शंकराचार्य समाजात मिसळत का नाही, हा प्रश्न त्यांनाच विचारायला पाहिजे ना. म्हणजे प्रश्नाचं उत्तर तेच देऊ शकतात. मी हिंदू जनजागृती समितीचा कार्यकर्ता आहे, मी ह्याच्याबद्दल काय विचारलं तर मी निश्चित सांगेन. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर हे त्यांनीच, ते शंकराचार्य त्यांनीच देणं ते अपेक्षित आहे. अपयश काय ते त्याचं ते कारण असतं. हा, परवा ते काय असेल? पुतळा उद्घाटनाला आले होते, येतात ते तसे ठराविक ठिकाणी. ज्या प्रमाणात शंकराचार्य हे हिंदू धर्माचे सगळ्यात मोठे संत म्हणू आपण त्यांना, बरोबर आताच. तर त्यांचा ज्या प्रमाणामध्ये प्रभाव जनमानसावर असायला हवा तेवढा आपल्यावर नाहीये. आजही आपला माणूस काय अडलं की लगेच तो ब्राह्मणाकडे जाऊन पत्रिका बघतोय, कुठल्या तरी पुजाऱ्याकडे जातोय, कुठल्या तरी मांत्रिकाकडे जातोय, मग इकडे कौल लाव, तिकडे कौल लाव, मग इकडे लिंबू उतरून टाक, हे होतं आपल्याकडे. धर्म म्हणून जी संकल्पना पुढे घेऊन जायला पाहिजे आपण, ती जात नाही. आलं लक्षात? मला त्याच्यामध्ये आपण पुढे जाऊया. मला तुम्ही बोलला बरोबर आहे, हा प्रश्न आता शंकराचार्यांना विचारायला पाहिजे. मला तरी अजून ते कुठं, म्हणजे निश्चितपणे असं नाही होत, ते कुठं मला भेटतच नाहीये ते, किंवा असा काही प्रसंग आला आणि जर कुठल्या कार्यक्रमामध्ये जर खरोखर मला विचारायची संधी मिळाली तर निश्चितपणे मी विचारेन. मला दुसरी गोष्ट, तरुणांच्या मध्ये बऱ्यापैकी हिंदुत्वाबाबत जनजागृती झालेली आहे. त्याचं श्रेय निश्चितपणे मोदींना द्यावं लागेल किंवा हे. परंतु याच्याबरोबर मला हा एक धोका दिसतोय की धर्म आणि राजकारण आपण वेगळं नाही करू शकत. आजही हिंदुत्व म्हटलं की तुम्हाला बीजेपी, मोदी आणि शहाच का दिसतात? म्हणजे हिंदुत्वाचं राजकीयकरण झालंय हे मला असं वाटतंय की हिंदुत्वाचं राजकीयकरण झालेलं आहे. राजकारणाचं हिंदुत्वीकरण व्हायला पाहिजे होतं, ते उलट झालेलं आहे. तुम्हाला काय वाटतं? आता खरं म्हणजे हा पक्षाशी निगडीत प्रश्न आहे, त्यामुळे त्या प्रवक्त्याने देणं अपेक्षित आहे. फक्त मी एवढंच सांगेन की आज इतक्या वर्षानंतर, प्रदीर्घ काळानंतर एक चांगला पंतप्रधान आपल्याला मिळालेला आहे. लाल बहादूर शास्त्री नंतर एक चांगला पंतप्रधान म्हणजे नरेंद्र मोदी आहे. एक व्यक्ती म्हणून पण चांगली आहे आणि एक राज्यकर्ता म्हणून चांगली मिळालेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते संन्यासी आहेत. दुसरे एक राज्यकर्ते म्हणजे योगीजी, ते एक संन्यासी आहेत. म्हणजे हे दोन एक सर्वसामान्य एक हिंदू माणसाला लक्षात येतं की हे जे दोन आहेत हेच देशाचं भलं करू शकतात. तर अयोध्येचं जे राम मंदिर आहे ते निर्माण झालं 500 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर. तर इथं पक्ष म्हणून बघण्यापेक्षा धर्मासाठी या राष्ट्रासाठी एखादा नेता काहीतरी कार्य करतोय तर त्याच्या पाठीशी एक हिंदूंनी राहणं हे महत्वाचं आहे. आणि नुसतं राजकारणाद्वारे मतपेटीद्वारे इतपत शिल्लक नाही, तर काही चांगल्या गोष्टी किंवा काही चुकीच्या गोष्टी असेल तर आपण आपल्या मोठ्या भावाला, लहान भावाला सांगतो ना, त्या पद्धतीने आपल्याला सांगता यायला पाहिजे.
आणि दुसरी गोष्ट, तरुणांमध्ये की नाही आता जागृतीचं प्रमाण वाढा लागलेलं आहे. पण तरुण जे आम्ही जे बघतो त्याच्यामध्ये केवळ तो बीजेपी किंवा पक्ष बघत नाही, तो बघतो की हिंदू धर्माचं या देशामध्ये कार्य कशा पद्धतीने, हिंदू धर्माचं रक्षण कशा पद्धतीने, त्या दृष्टीनं आता जे परवाचं जे विधानसभेचं जे मतदान झालं त्याच्यामध्ये जे काही बदल झालेले आहेत तिथं एक प्रकारचं लोकांनी धर्मयुद्ध असल्यासारखं मतदान केलेलं आहे. त्याच्यावरून आपल्या लक्षात आलेलं आहे की नेमकं काय चाललेलं आहे. पण महत्वाचा मुद्दा असा आहे, धर्म आणि राजकारण हे कधीच वेगळे नव्हते. हे पूर्वीपासून एकच आहे. धर्म आणि राजकारण हे एकमेकाशी निगडीत आहे. जेव्हा जेव्हा राजकीय परिस्थिती म्हणजे पूर्वीच्या काळात एखाद्या हिंदू राजावर संकट आलेलं असेल, मुस्लिमांनी आक्रमण केलं, तर त्यावेळेस त्यांनी धर्माचा दावा केला. त्यांच्या धर्मावर संकट आलेले आहे त्यावेळेस राज्यकर्त्यांनी धर्माला सावरलेले. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी कधीच वेगळ्या नव्हत्या, वेगळ्या नसणार आहे. आणि त्याची म्हणजे आपण जे म्हणतो का राजकारणात धर्म आणलं किंवा धर्मात राजकारण आणलं, त्या दोन्ही गोष्टी एकमेकाशी हजारो वर्षापासून निगडीत आहेत. आणि मला आता देसाई साहेबांनी त्याचा व्यावसायिक म्हणजे आपण जे त्याला काय म्हणतो की त्याचा एक त्याचा तो आलेला नाही. मला देसाई साहेबांनी दोन्ही शंकराचार्यांचा आणि हाही प्रश्न खुबीने टाळलेला आहे. समजू शकतो त्यांची अडचण. मला ऍक्च्युली इथं आपण सगळे एकाच विचारे आहोत. परंतु एक काळ असा होता, जसं हर्षा बोलला होता की धर्मसत्ता आणि राजसत्ता वेगळं नाहीये. परंतु जर आपण महाभारतामध्ये बघितलं किंवा रामायणामध्ये बघितलं तर धर्मसत्तेला राजसत्ता खूप म्हणजे विनम्रतेने बघितलं जायचं. आता धर्मसत्ता राजसत्तेवर डिपेंड झाली का? हा माझा प्रश्न. तोच प्रश्न आहे. पूर्वीच्या काळी धर्माचा अंकुश होता राजावर, धर्मदंड होता, त्याचा अधिकार मोठा होता राजापेक्षा, राजाला दंड करू शकत होता. धर्माधिष्ठित अर्थव्यवस्था बिघडल्यामुळं हे सगळं झालेलं आहे. मी तेच म्हणते. म्हणजे आता मोदींनी काय करायचं? मोदींनी देश चालवायचा, मोदींनी संविधान सांभाळायचं, मोदींनी हिंदुत्वही जपायचं आणि बाहेरची आक्रमणही थोपवायची. दादा एक मिनिट, मला असं विचारायचं की आता आपण म्हणतोय ना की आता जे सरकार आहे त्या सरकारला जे दडपण येतं म्हणजे हिंदुत्ववादी सरकार म्हणतो आपण, पण हिंदुत्ववादी सरकार हिंदूंचा कुठेही त्यात हिंदूंसाठी असं बदुकस असं काही केलं असं वाटत नाही. नाही, आता तो आपल्याला राजकारणाकडे नाही वळायचं. मला ऍक्च्युली त्याच्यामध्ये तुमचं म्हणणं बरोबर आहे, परंतु आपला जो देश आहे ना तो संविधानावर चाललेला आहे. नाही, आपण हिंदू राष्ट्राबद्दल बोलतोय. म्हणजे इतर धर्मी आहेत त्यांचं दडपण आपल्यावरती आहे. दडपण आहे. मी तोच प्रश्न विचारला ना की आपण बहुसंख्याक असून सुद्धा आपल्याला अल्पसंख्याकांचं दडपण का आहे? तरी सुद्धा ती लोक आपल्यावरती हवी आहेत. म्हणजे आपल्यावरती मी तुम्हाला सांगतो. आता याच्यामध्ये आपण जसं म्हटलं की एक हिंदुत्ववादी सरकार सत्तेत आलेलं आहे, तरी सुद्धा लव जिहाद, लँड जिहाद आणि अनधिकृत दर्गे हे प्रश्न आपल्याकडे अजूनही का अस्तित्वात आहे? कारण ह्या सरकारला येऊन 10 वर्ष झालेली आहेत. पहिली गोष्ट म्हणजे सरकार कोणतंही असो पण ते इथल्या लोकांचं, बहुसंख्य असतील किंवा इथले जे कोण असतील त्या सर्वसामान्यांचं रक्षण करणारं असायला पाहिजे. जर पाठीमागच्या 70 वर्षाचा कालावधी बघितला तर त्यापेक्षा नक्कीच त्यांनी काहीतरी चांगले प्रयत्न केलेले. प्रश्न कुठे येतो, मोदीजी काय करतायत किंवा योगीजी काय करतात यापेक्षा आपण काय करतो हे महत्वाचं आहे. ते त्यांच्या पद्धतीनं प्रयत्न करतात, पण मी माझ्या 24 तासातला किती तास राष्ट्र आणि धर्मासाठी देतो हा प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे. कारण का हा चर्चेचा विषय सगळीकडेच असतो. मोदीजी काय करतात किंवा आणखी कोण काय करतात हा सगळीकडे चर्चेचा विषय असतो. चर्चेचा विषय असा असला पाहिजे की मी काय करतोय, मी माझ्या राष्ट्रासाठी आणि धर्मासाठी काय करणं अपेक्षित आहे हे आपण बघायला पाहिजे. त्याच्यामध्ये त्यांना जर आवश्यक काही गोष्टी करत नाही तर आपण त्यांना जाणीव करून द्यायला पाहिजे की बाबा ह्या गोष्टी होणं गरजेचं आहे, हा कायदा व्हायला पाहिजे. तर अशा एक उदाहरण म्हणून सांगतो की हलाल सर्टिफिकेशन जे मगाशी सांगितलं ना, तर आपल्या इकडे जे इम्पोर्ट एक्सपोर्ट होतं ना त्याच्यामध्ये मांसाचं जे एक्सपोर्ट बाहेरच्या देशामध्ये होतं तर ते करण्यासाठी कंपल्सरी हलाल सर्टिफिकेट घ्यावं लागायचं. ही तरतूद त्या काय ह्याच्यामध्ये होती ते इम्पोर्ट एक्सपोर्ट करण्यात लायसन्स घेताना. तर आपण हा मुद्दा धरला, हिंदू जनजागृती समिती आणि सगळ्यांनी मिळून आपण हा मुद्दा धरला, मोदींपर्यंत नेला
आणि हे चुकीचं आहे हे काढून टाकलं पाहिजे, आणि देवाच्या कृपेने पुढच्या 10 महिन्यामध्ये त्यांनी ते काढून टाकलेलं आहे. म्हणजे इथं महत्वाचं काय आहे की ते करतायत, पण आपण पण त्याचं भूमिका आपली असायला पाहिजे ना. आपण पण ती जाणीव, आपली भूमिका कधी आपण करणार. मी एक पत्रकार म्हणूनच हा प्रश्न विचारतोय तुम्हाला की तुम्ही बोलता की आपण अगोदर म्हणत होता आमचं सरकार आणा, आपलं हिंदुत्ववादी सरकार आणा, हे सगळे प्रश्न मिटतील. आता आपलं सरकार आलं तर तुम्ही म्हणताय की ते त्यांच्या पद्धतीनं कामं करतील, मी काय करतोय हे मला बघायला पाहिजे, मी ह्याच्यासाठी काय करू शकतो, मी काय करू शकतो. मला आपला समाज हा विचार करतो की त्याला दिसते समोर की हे सगळं वाढत चाललेलं आहे, हे सगळं वाढत चाललेलं आहे, तो तिथे जाऊन काय करणार आहे. तो त्याला प्रपंच आहे, त्याची बायको, त्याची पोरं, त्याच्या सगळ्या गोष्टी आहेत. अशा वेळेला एक माणूस काय करणार आहे. त्या माणसानं सरकार निवडून द्यायचं काम केलंय तर ती सरकारची जबाबदारी असं मला म्हणायचं याच्यामध्ये. कारण हा अजून एक मी तुम्ही विशाळगडचा मुद्दा काढला. मी 1995 साली विशाळगडाचा मुद्दा मी 1995 साली काढला होता. मी विशाळगडावर गेलो होतो. थोडक्यात सांगतो, इथं बऱ्याच जणांना माहिती आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतो. मी विशाळगडावर गेलो होतो. तिथलं ते टोलेजंग सगळं ते जे साम्राज्य बघून तिथं माझे डोळे दिपले अक्षरशः. आणि मला मी त्यावेळेला कॉलेजला होतो. डोक्यात सणक आली की हे एवढं वाढलं कसं काय इथं. मी विशाळगडावर बघायला काय आलोय. मी विशाळगडावर मी महाराजांना शोधतोय आणि हे इथं मला काय दिसतंय, शंकर महादेवाची पिंड तुटून पडलेली होती, विठ्ठल रुक्माईच्या मूर्त्या तोडून पडलेल्या होत्या तिथे. बाकीचे जे आपले देवी देवता आहेत त्यांच्या ज्या दगडी मूर्त्या होत्या तुटलेल्या अवस्थेत, ते फोटो माझ्याकडे आजही आहेत. ते सगळं मी बघितलं आणि तिथले मी तो दर्गा आहे ना तिथे, त्याचेही फोटो काढले. तर फोटो काढत असताना मला एक जण मुलगा आला, बोलला की इथं फोटो काढायचे नाही, अलाऊ नाहीये. मी म्हटलं ठीक आहे चल, माझं काम झालंय, फोटो काढले होते तेवढे माझ्याकडे होते. मी म्हटलं त्याच्या नादाला नको लागायला, नाहीतर तो रील्स काढून घेते. तिथून थोडंसं मी पुढे गेलो, ऑन कॅमेरा सांगतोय. आम्ही एक 10-12 जण होतो, लगेला उभं राहिलो. तिथे उभं राहिल्यानंतर तो म्हटला इधर पेशाब नाही करणे का. मी म्हटलं क्यों. बोला इधर दर्गा है. मैं बोला इधर मंदिर भी है. बोला मेरे को मालूम नहीं है. मी म्हटलं तो तेरे को मालूम करना चाहिए. त्याला एवढ्या याच्यावरनं थोडंसं आमचं ते वाढत गेलो आणि 100-150 जण आले आणि आम्ही 10-12 जण होतो तिथं झाले आमचे थोडेसे क्रायसिस. काही आले मोठे ज्येष्ठ लोक आणि त्यांनी ते मिटवलं. ही परिस्थिती होते की तिथं 100-150 मिळून आमचे काही वाट लावायचे तर लावू शकले असते. ते काय झालं वगैरे ते नंतर ऑन कॅमेरा सांगणं बरोबर नाहीये, पण हे अशा काही परिस्थिती होतात त्या. आणि नंतर मी आल्यानंतर ते सगळं जे काही घडलेला प्रकार आहे तो लिहून मी सगळा बाळासाहेबांना, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना पाठवलं. त्याच्यानंतर सामनामध्ये तो लेख लिहून आला आणि एका पुस्तकामध्ये सुद्धा ते प्रकरण आले. त्याच्यानंतर बाळासाहेबांनी स्वतः त्याच्या संदर्भात आवाज उठवला होता आणि विशाळगडा संदर्भामध्ये त्यांनी एका भाषणामध्ये नाव पण घेतलं होतं माझं आणि सांगितलं होतं की त्यांनी ते माझ्याकडे पाठवलं. त्याच्यानंतर मी बोललो तर माझ्यावर 2 केसेस टाकलं त्या सरकारने. पण ते अतिक्रमण आत्ता निघालं. अशा काही गोष्टी आता सुद्धा दर्गे, ते माहीमच्या दर्ग्याचा होता विषय, परत तो नवी मुंबई एअरपोर्टच्या बाजूला दर्गा होता, तिथलाही तो दर्गा काढला गेला आता इलेक्शन नंतर. असे काही जेव्हा प्रश्न निर्माण होतात त्यावेळेला ती सरकारकडून अपेक्षा असते की काही ना काहीतरी मोठी कारवाई व्हावी. लँड जिहाद बाबत आहे किंवा लव्ह जिहाद बाबत आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी सरकारच्या लेवलवर बघेल, परंतु त्यांना काही मर्यादा पडतात. तर हिंदुत्ववादी संघटनेकडे कशा पद्धतीने बघतात हा माझा प्रश्न आहे. आता दादांनी सांगितलं ना, म्हणजे घटना जी सांगितली 95, खरं म्हणजे त्यांचं कौतुक करायला पाहिजे की डोळसपणे त्यांनी ते बघितलं, त्याचं छायाचित्रण केलं आणि हे काहीतरी चुकीचं चाललंय हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी पुढं जे काही त्यांना जमताय ते प्रयत्न केलं. हे करणं म्हणजे कौतुकास्पद आहे. प्रत्येकाने असं करणं गरजेचं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं या दिशेनं जायला पाहिजे. हा एक चांगला भाग आहे, म्हणजे आम्हाला पण शिकायला मिळालं दादांकडून. आणि दुसरा भाग म्हणजे काय, अपेक्षेचा जो भाग आहे ना, बघा अपेक्षा आपण अगदी ग्राउंड लेवलला जाऊ की घरातल्या कुटुंबियांकडून आपण आपले अपेक्षा असतात, बरोबर आहे की नाही. पण त्या अपेक्षा करताना आपण त्याची जाणीव, अगदी लहान मुलगा असेल की 10वीला बाबा अपेक्षा असते बाबा एक 80-90% मार्क पडायला पाहिजे. पण त्या अपेक्षा पूर्ण होण्यासाठी मुलाचे कसे प्रयत्न चालले आहेत, काय अडचणी आहेत, काय मदत करू हे आपण बघतो की नाही. सर्वसामान्य आपण बघत असतो घरामध्ये. तर त्याच पद्धतीनं सरकार कुठलंही असो, आपण कधी त्यांना विचारायला जातो का बाबा माझा सरपंच आहे किंवा कोणतरी नगरसेवक आहे, आपण एक 10 जण गेलो बाबा
विचारायचं म्हणजे त्याला ओरडून बोलायचं असं अजिबात म्हणत नाही, प्रेमाने बाबा हे मुद्दे आहेत तर तू ह्या वेळेला करशील का, इलेक्शनच्या आधी जातो का, इलेक्शनच्या नंतर जातो का, हे जे जायला पाहिजे ना, अपेक्षा पूर्ण होण्यासाठी काहीतरी प्रयत्न करायला लागतात का नाही, आणि आपल्या अपेक्षा योग्य आहेत, मग हे जे जाणं आहे ना इथं आपण कमी पडतो. हे जर केलं तर निश्चित ते होणार आहे. दुसरा एक 80 वर्ष प्रश्न बोलला आहे, नाही आणि आता 10 वर्षात हिंदुत्व का वाढलं गेलं नाही. त्याचा एक ड्रॉबॅक मला असा दिसतो की हिंदू आणि हिंदुत्व याचा संबंध फक्त ब्राह्मण या जातीशी जोडला गेला. कारण आजही समाजामध्ये बोललं जातं, समजा मी जर हिंदू बोलतो, अरे तू हिंदू का करतोय, तर ब्राह्मणांचा विषय, तू आपला काय संबंध आहे त्याच्याशी, मी ओबीसी समाजातून येतो, तर मग मला असं सुनावलं जातं. किंवा हिंदू आणि हिंदुत्व हे फक्त ब्राह्मण या जातीभोवतीच फक्त फिरत राहिलं का, त्याचा जे मध्ये जी सर्वसमावेशकता यायला पाहिजे होती ती कुठंतरी आलेली नाहीये, किंवा जेवढ्या प्रमाणामध्ये यायला पाहिजे होती तेवढे आलेली नाही, असं तुम्हाला वाटतंय की एका जातीचंच वर्चस्व राहिलं फक्त ह्या गोष्टीवर. मुळात हे जे ब्राह्मण किंवा ब्राह्मणाभोवती फिरते असं जे सांगितलं जातं ना, तर मुळात कसं आहे की हे फार मोठं षडयंत्र हे ब्रिटिशांनी अगदी रितसर लावून गेलेलं आहे की ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर यांच्या विरोधात वाद. कारण का ते लावण्याचं कारण तुम्ही समजून घ्या, या देशावरती जर त्यांना राज्य करायचं असेल तर दोनच लोक त्यांना अडवत होते, एक ब्राह्मण आणि दुसरा क्षत्रिय. ह्यांना जर संपवायचं असेल तर सगळ्यात सोपा मार्ग काय, डिवाइड अँड रूल, दाम दंड भेद नीतीचा वापर केला, आणि त्या पद्धतीनं गोबेल्स नीती, म्हणजे एखादी चुकीची गोष्ट 10 वेळा सांगितली की खरंच वाटायला लागतं, ती गोबेल्स नीती वापरली, आणि त्याला यशप्राप्ती इतकी मोठी झाली की आता सुद्धा आपण बऱ्याच ठिकाणी ब्रिगेडी जे विचार म्हणतो ना आपण, ब्रिगेडी आपण ऐकतो बघा, त्याचं यश अजूनही चालू आहे, ते सुद्धा अजूनही दोघांमध्ये भांडणं चालूच आहे ते. तर अशा पद्धती, म्हणून आपल्याला हे जर थांबवायचं असेल, योग्य विचार करायचा असेल, तर नेमकं हिंदू धर्मामध्ये जात व्यवस्था मुळात नाहीच आहे. जी आहे ती वर्ण व्यवस्था आहे. ही वर्ण व्यवस्था नेमकी काय ती समजून, त्याच्यामध्ये कुठेही भेदभाव करण्यासाठी ती वर्ण व्यवस्था नाही. त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की कुठेही जन्माला या, जर ब्राह्मण हा श्रेष्ठ आहे तर तुम्ही ब्राह्मण होऊ शकता, ती संकल्पना त्याच्यामध्ये आहे. तुम्ही क्षत्रिय होऊ शकता, जन्माला कुठेही या, अमुक एका इथं जन्माला असं बंधन ह्या हिंदू धर्मामध्ये नाहीये. जसं आपण म्हणतो एखादा मुलगा कुठेही जन्माला येऊ दे, युपीएससी एमपीएससी ची परीक्षा पास झाली तर कलेक्टर होऊ शकतो का नाही, कुठेही त्याला काय बंधन आहे का बाबा तू इथंच जन्माला, असं काय बंधन नाहीये. तसंच आपल्या व्यवस्थेमध्ये असं आहे की कुठेही जन्माला होऊ दे तो राजाही होऊ शकतो, जसं आर्य चाणक्याने ते सिद्ध करून दाखवलेलं आहे, बरोबर आहे. अशा कितीतरी घटना आहेत. पण काय झालं माहितीये का, मधल्या काळामध्ये हे सत्य आहे ना हे लपवलं गेलं, आणि 50 वर्षाच्या कालामध्ये काही तथाकथित विचारवंतांनी चुकीची विचारसरणी लिहिली, आणि आपण ते 50 वर्षाचं वाचतो, त्याच्या आधीच वाचतच नाही. त्यामुळे आपला पण प्रॉब्लेम तो झालेला आहे. त्यामुळे हे बदलायला पाहिजे. दादा एक प्रश्न होता, सनातनचा अंक वगैरे जर वाचला एखाद्याला, दुकानात असतो माझ्या, काय म्हणते, सनातन संस्थेला संविधान मान्य नाही, आणि जर तुम्ही म्हणता हिंदू राष्ट्र झाला तर संविधान राहणार का. आणि अजून एक प्रश्न विचारतात माणसं, म्हणजे आपला उद्योग असल्यामुळे आता कन्सेप्ट येतं की म्हणतात की ब्राह्मणाचे आणि मुसलमानाचे वाद नसतात, तुम्ही मुसलमान ब्राह्मण, हिंदू ब्राह्मण काय हिंदू मुस्लिम वाद करता, पण जर मुसलमान आणि ब्राह्मण जवळजवळ राहत असले तर त्यांचे वाद नसतात. याच्याविषयी तुमचं काय म्हणणं. हे जे तुम्ही सांगितलंय हे केस टू केस बघायला, आता मी हे तुमच्याकडून ऐकलंय, बाहेर कुठं माझ्या तरी ऐकण्यात नाही, पण केस टू केस व्हेरी होऊ शकतं. नंतर तुम्ही सांगा मला काय केस आहे, आपण विचार करू. कारण आटपाडीतले असतात ना तुम्ही, इथं बरेच जे आटपाडीचे त्यांच्याशी पण बोलून काय होते, आपल्या विरोधात जे आहेत हिंदू संघटने विरोधाची माणसं आहेत ते असा अपप्रचार करते, ब्रिगेडी प्रचार सगळे प्रकार. नाही बरोबर आहे की ह्याला विरोध म्हणजे योग्य काय ते सांगायला पाहिजे. तुमचा मुद्दा मला कळाला. त्याच्यासाठी कसं आहे की संविधान म्हणजे काय, संविधान कोणी, संविधान फक्त आंबेडकरांनी लिहिलेलं नाही, ते त्याचे अध्यक्ष होते, 100 जण होते, 118 जण काहीतरी होते. बरं ते लिहिताना ते कुठून लिहिलं, मुद्दे कुठून काढले, हे सगळं आधी आपण अभ्यास करायला पाहिजे, मग त्यांच्याशी बोलताना सांगू शकतं. मग तिथं कळतंय की कोण कोणाच्या विरोधात आहे. तुम्हाला काय वाटतं, जाती व्यवस्थेमुळे धर्मव्यवस्था धोक्यात आली. मुळात आम्ही तेच सांगतो की मुळात जात व्यवस्था अस्तित्वात, म्हणजे हिंदू धर्मानुसार जात व्यवस्था ही अस्तित्वातच नाही आहे. ती कुणी केलेली आहे, मधल्या काळामध्ये काही स्वार्थ. आता समजा मी लोहार काम करतोय, बरोबर आहे, तर मला लोहार मानलं जातं, म्हणजे लोहार काम करणं हे वाईट आहे का, वाईट अजिबात नाही आहे.
किंवा मी चांभार म्हणजे चप्पल शिवतोय, हे माझं कर्म आहे म्हणून मला चांभार म्हटलं जातं. मग चांभार हे वाईट आहे का? काम करणं वाईट नाही. पण काही राज्यकर्त्यांनी किंवा तथाकथित लोकांनी त्यांना हीन, तुम्ही चर्मकार आहात, तुम्ही हीन आहात, तुम्ही अमुक करताय, हीन आहे. पण हिंदू धर्मामध्ये असं अजिबात नाही. बरेचसे संत चोखा मेळा त्या कुठल्या ह्याच्यामध्ये त्यांना सुद्धा आज सुद्धा आपण आदरानं संत, त्यांची जात कधी बघत नाही आपण, ते संत आहेत हे बघतो ना. तर अशा कितीतरी उदाहरणं आहेत की तिथं जाती व्यवस्था नाही तर धर्मानं त्यांना महान ठरवलेलं आहे. पण आरक्षण तुम्ही दिले ना जातीवर, त्यामुळे समाजाचं गोंधळ नाही. ऍक्च्युली तुम्ही मगाशी हलालाचा एक विषय हलाल तर तो एक विषय घेतला तुम्ही. तो एक खूप मोठा प्रश्न आहे, अर्थव्यवस्थेशी निगडीत आहे आणि त्याच्याकडे त्या पद्धतीनं बघितलं जात नाही किंवा त्याच्यामध्ये जे धोके आहेत ते कुठेही आपल्या समाजाच्या लक्षात येत नाही. तर मला एक सांगायचं की ते हलाल अशा पद्धतीने जे प्रॉडक्ट विकले जातात, घेतले जातात, तर या आणि आता मांस व्यवसाय हे फार मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे, त्याच्यामध्ये कोटीची उलाढाल आहे आणि आपला समाज सरळपणे तिथे जाऊन खरेदी करतो. तर मग याच्यामध्ये त्या लोकांना तोंड देण्यासाठी आपल्या हिंदू खाटीक समाजाला का प्रोत्साहन दिलं जातं? आता दादांनी जे सांगितलं ना, तर बऱ्याच ठिकाणी हे सुरू आहे. तुम्ही सांगलीत या, बरेचसे म्हणजे हिंदुत्ववादी संघटना असं म्हणून सर्वसामान्य, आता समजा एखादा बाबा उद्योगपती आहात तुम्ही, तर त्यांनी पण काय केलंय की सर्व हिंदू समाजांना एकवट, व्यावसायिकांना एकवटून त्यांनी बरेचसे असे उपक्रम चालू केलेले आहेत. तर हे सांगली जिल्ह्यात नाही. आता कालच मी एक गट नवीन सुरू केला, व्हॉट्सअप एकाने मला सांगितलं की हिंदू व्यावसायिक गट विटा म्हणून सुरू केला. तर त्याच्यामध्ये काय की हिंदूंचे जेवढे व्यवसाय तेवढे करा, हिंदू संघटित व्हा आणि आपला व्यवसाय चांगल्या पद्धतीने करा, ही जागृती सुरू झालेली आहे. सुद्धा म्हटलात ना, तो मुद्दा सिद्धून जातो. आपण झटका मास म्हणून त्याच्यामध्ये आणलेला आहे हिंदुत्वाने, हलाल करून मारलं. पण त्याच्यामध्ये जे आपला हिंदू घटक समाज पुढे यायला पाहिजे आणि त्यांनी तो व्यवसायावर कब्जा करायला पाहिजे किंवा तो व्यवसाय हातात घेतला पाहिजे, तसं दिसत नाही. आता आपण जर हिंदू समाजामध्ये जे मांसाहारी करतात मांसाहार, त्यातले जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे अगदी 97-98% हे त्यांच्याकडे जाऊन खरेदी करतात, कारण त्यांना ऑप्शन नसतो. आपल्याकडे हिंदू घाटिक समाज आता तेवढा राहिलाच नाहीये, जो आहे तो ह्या व्यवसायात उतरायला तयार नाहीये. तर त्या लोकांनी ह्या व्यवसायामध्ये उतरावं म्हणून साठी प्रयत्न जे व्हायला पाहिजेत ते होत नाहीये. गेली 20 वर्ष आली आम्ही आटपाडीत शोधतोय, पण कोणी मिळालं नाही. कराडला घोणे म्हणून आहेत, कोळ्याला एनके म्हणून आहेत. त्यांना सांगितलं तुमचं एखादं कुटुंब द्या, 2-4 लाख 5 लाख आम्ही ऍडव्हान्स देतो. गेल्या 20 वर्षात आटपाडीत अजून मोमेडीनच विकतो. आता याच्यामध्ये सांगायचं, जशी ही आपली जबाबदारी आहे तसं लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणजे पत्रकारिता आहे, त्यांची पण तेवढीच जबाबदारी आहे. मला असं म्हणायचं की आमच्यापेक्षा तुम्ही चांगल्या पद्धतीनं जागृती करू शकता. तर तुम्ही अग्रेसिव्हली जर केलं तर अजून जरा त्याला पुढे न्याय मिळेल असं एक मला वाटतं. लेखणी धारदार तलवार आहे ना, लेखणी म्हणजे धारदार तलवार आहे. नाही, आम्ही लिहू शकतो, आम्ही हे करू शकतो, पण त्या समाजानं पुढे येऊन त्या गोष्टी करायला पाहिजे असे. संदीपचा प्रश्न होता मगाशी, जर हिंदू राष्ट्र झालं तर त्याच्यामध्ये ओबीसी, बीसी किंवा मुस्लिम या लोकांचं काय स्थान असेल? दलित नाही, आता तुम्ही हिंदूतल्या पोटजाती म्हणताय का इतर धर्मीय म्हणताय, इतर पंथीय ज्याला आपण म्हटलं, तर नेमकं काय तुम्हाला? ते लोक थोडस काय होतंय की अजूनही आपण धर्माची व्यापकता वाढवू शकलो नाहीये किंवा ह्या लोक अजूनही जातीवर आधारितच विचार करतायत. मला दुसऱ्या याच्या पुढे जाऊनही करायचंय, धर्म शिक्षण की व्यावसायिक शिक्षण? कसं आहे की धर्म शिक्षण जर मिळालं ना, त्याच्या जीवनातले सगळेच प्रश्न मिटतात. व्यवसाय शिक्षण फक्त व्यवसायासाठी तितपत ठीक आहे, आर्थिक त्याचं काहीतरी, पण धर्माचं शिक्षण मिळालं, त्याचं आचरण बदललं, त्याची उपासना सुरू झाली, जीवनातले अनेक अडथळे दूर होतात आणि त्याचं जीवन आनंदीमय होतं ना. शेवटी आपण हे सगळं करतो सुखासाठी, धडपडतो ना, सगळे आनंद मिळवण्यासाठी. तोच जर मिळत नसेल तर काय करणार? धर्म शिक्षण आणि उपासनेचे जर बळ असेल, साधनेचं बळ असेल, तर आपलं जीवन आनंदमय होतं. धन्यवाद देसाई साहेब, खूप प्रश्न होते, तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने उत्तरं दिली. मला जाता जाता एक मुद्दा फक्त लक्षात आणून द्यायचा आहे की आपली
संस्कृती किंवा धर्म धोक्यात आणला गेला तो जास्त करून चित्रपट सृष्टीमुळे आणला गेला. पण चित्रपट सृष्टी सुद्धा बदलायला लागली. आता आपल्याला हिंदुत्वावर आधारित असे चित्रपट यायला लागलेले आहेत. आशा करूया की एक नवीन पहाट होईल आणि हिंदुत्वाचा किंवा हिंदू राष्ट्राचा सूर्य हा निश्चितपणे लवकरात लवकर उगवेल. धन्यवाद.